रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शहरातील BSNL कार्यालयात लागली आग, आगीत लाखोंचे झाले नुकसान। आधार फॉर ॲनिमल्स या संस्थेच्या वतीने आजारी असलेल्या गायींचे प्राण वाचवल्याने सदस्यांनी व्यक्त केले समाधान। स्वस्त धान्य दुकानातून गरजूंना धान्य द्या, समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने धुळे शहरातील देवपूर परिसरात संगीतमय योगाचे आयोजन। शहरातील प्रभाग क्रमांक 14 येथे गेल्या 1 महिन्यापासून घंटागाडीत येत नसल्याने आज परिसरातील नागरिकांनी स्वखर्चातून राबविलं स्वच्छता अभियान। सप्तशृंगी गडावर आज कीर्तिध्वज मिरवणूक। संकट डोळ्यासमोर ठेवूनच दसरा उत्सव साजरा करा, तृतीयपंथी रेश्मा यांचे आव्हान। पिंपळे खुर्द शाळेतील दिला मदतीचा हात। आता बातमीपत्र विस्ताराने। महानगरपालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि याचा त्रास परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागत आहे। यामुळे परिसरातील नगरसेविका तसेच माजी महापौर कल्याणीताई अंपळकर व माजी सभापती युवराज पाटील व नागरिकांनी आज स्वतः कचरा साफ करून महानगरपालिकेचा निषेध केला आहे। यावेळी परिसरातील अनेक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते। या कचरा संदर्भात महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना रोज फोन करून सुद्धा उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असतात। यामुळे आज स्वतः परिसरातील नगरसेवकांसह नागरिकांनी या परिसरात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता केली आहे। तसेच महानगरपालिकेने वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या गेटसमोर परिसरातील कचरा टाकून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील परिसरातील नगरसेवकांनी दिला आहे। आणि आज गाडी येत नसल्या कारणाने जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडले, जागोजागी ढिगारे पडले असल्या कारणाने आज हा चाळीसगाव रस्ता मेन महामार्ग आहे, हा चाळीसगाव महामार्ग, तर या रस्त्यावर सुद्धा जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहे। कॉलन्यांमध्ये कचऱ्याचे ढिगारे, एका साईडला आपण मलेरियासाठी इतके काय म्हणजे फवारणी करतोय, धुवारणी करतोय,
पण त्याचा काहीच उपयोग नाही. कारण सांगायला गेलं तर लोकांना मारता येईल. जागोजागी कचऱ्याचे ढिगारे पडले असल्या कारणाने मच्छर, डेंग्यू हे साथी वारंवार सुरू आहे, मलेरिया सुरू आहे. आणि त्यामुळे आज आम्ही हा एक छोटासा आंदोलनाचा पैत्रा उचलला आहे. तरी 2 दिवसात जर प्रशासनाने आमच्या प्रभागामध्ये अथवा धुळे शहरामध्ये व्यवस्थित सुरळीत काम सुरू केले नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहे चाळीसगाव रोडला. ही माझी प्रशासनाला एक आव्हान समजा किंवा नम्र विनंती समजा. आणि आज माझ्या या बायांनी, सर्व प्रभागातल्या बायांनी आज उपवास असून नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास, आज उपवास सोडायचा दिवस आहे. तर चाळीसगाव रोड, पवननगर या भागामध्ये ढिगारे पडलेले असताना माझ्या महिला भगिनींनी, आमचे बंधू युवराज अण्णा, मी, काय माझे बंधू आहेत तिथं सगळे उभे, या सर्वांनी मिळून तो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असाच प्रयत्न आम्ही म्हणजे कधीही प्रशासनाला जर वाटत असेल की काही करू शकत नाही तर हा त्यांचा साफ म्हणजे चुकीचा विचार आहे. हे प्रशासनाच्या विरुद्ध काम आम्ही आज केलेलं आहे. प्रशासनाने, विशेष माझा शब्द प्रशासन, या सगळ्या गोष्टीला प्रशासनच जबाबदार आहे. आता प्रभाग 14 मध्ये रोज 6 वाजल्यापासून सकाळी कल्याणताई अंपळकर, स्वतः मी युवराज पाटील माझी सभापती, रोज 6 वाजले का पहिले SI ला फोन असतो. SI सांगतो 2 ट्रॅक्टर पाठवले, 4 घंटा गाड्या पाठवले, एकही घंटा गाडी येत नाही, एकही ट्रॅक्टर पाठवत नाही. परत चंद्रकांत जाधवना लावलं, चंद्रकांत जाधव तेच उत्तर, गाडी निघाली आहे. यांना कधी म्हणतात डिझेल नाही, कधी म्हणतात टायर नाही, कधी म्हणतात बॅटरी नाही, कधी म्हणतात माणसं नाही. मग रोज कोणी घे, आम्हीच काम करावं. म्हणून आज स्वतः आम्ही पाटी पावडी घेतली. ताईने आम्ही स्वच्छता आम्ही करायची. आता रोज यांनी ट्रॅक्टरही पाठवलं तर रोज आम्ही स्वच्छता करणार, आमचं स्वतः खर्चाने रोज स्वच्छता करणार आहे. हे प्रशासनाने जागे नाही झालं तर महापालिकेत कचरा घेऊन येणार आहे आम्ही पहिले. धुळे शहरात राजस्थान भवन येथे काही दिवसापूर्वी डायबिटीज कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पसाठी मालेगाव शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर उज्ज्वल कापडनीस यांनी आहारविहार, व्यायाम आणि जीवनात मेडिसिनचे महत्त्व या विषयावर सखोल मार्गदर्शन केले होते. तेव्हापासून आज पावतो त्यांनी शिकवलेल्या संगीतमय योगा धुळे शहरात देवपूर भागातील नेताजी ग्राउंड येथे विनामूल्य सुरू आहे. संगीत प्रयोगाचे फायदे व लाभ लक्षात घेता दिवसेंदिवस लोकांची संख्या वाढत असल्याने तसेच लांबून येणाऱ्या नागरिकांसाठी शहरातील विविध भागात या संगीतमय योगाचे आयोजन करण्यात आले आहे. नेताजी ग्राउंडवर गोंदिया हायस्कूल, दीनबंधू शाळा, शांतिनिकेतन सोसायटी, रामकृष्ण नगर, शिवसागर सोसायटी आणि कुसुंब या ठिकाणी विनामूल्य हा योगा वर्ग, मेडिटेशन वर्ग सुरू करण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्यातर्फे करण्यात आला आहे. आप सभी भाई बहनें जो सुबह सुबह इतना अच्छा अपने हेल्थ कॉन्शियस होकर के जो राजयोगा मेडिटेशन के साथ म्यूजिकल एक्सरसाइज करते हो, इसके लिए आप सभी को बहुत बहुत बधाई. सिर्फ एक बात का विशेष ध्यान रखिएगा कि हेल्थ कॉन्शियस के साथ साथ केवल शारीरिक हेल्थ ही नहीं लेकिन मानसिक हेल्थ भी हमारे लिए बहुत ज़रूरी है. तो इसलिए मनसा स्वास्थ्य का भी ध्यान रखते हुए राजयोगा मेडिटेशन का अभ्यास भी प्रतिरोज ज़रूर कीजिएगा ताकि तन से मन से सदा हेल्दी और हैप्पी रह सकेंगे. ओम शांति.
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे केंद्रीय गृहमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचा ताफा चालला होता. शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडण्यासाठी या ताफ्याला अडविले असता याच ताफ्यातील एका गाडीमध्ये भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या गाडीने शेतकऱ्यांच्या जमावावर आपले वाहन घालून निष्पाप शेतकऱ्यांना गाडीने चिरडले. यामध्ये 8 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना सांत्वन भेटण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव माननीय प्रियंका गांधी जात असताना उत्तर प्रदेशाच्या भाजप सरकारने त्यांना अटक केली. त्यांना या शेतकरी परिवाराला भेटण्यापासून थांबविले. ही घटना अत्यंत संतापजनक आहे. ही घटना लोकशाहीचा खून करणारी आहे. या घटनेचा निषेध करणाऱ्यांसाठी शेगाव शहर युवक काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. आवाज टीव्हीसाठी मोहम्मद फारूक, बुलढाणा. युवक कांग्रेस शेगांव शहर की तरफ से आज निवेदन दिया गया तहसीलदार साहब को। यूपी के अंदर प्रियंका गांधी जी के ऊपर जो अत्याचार हुआ तो हम उसका आज निषेध करते हैं। युवक कांग्रेस की पूरी टीम आज निषेध करती है और जिसने अत्याचार किया, जिसने उनके ऊपर अटैक किया, उसको अरेस्ट किया जाए और उनके ऊपर कार्रवाई की जाए, ऐसी मांग करते हैं। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळे खुर्द येथे सामाजिक कार्यकर्ता ज्योती चौधरी, माहिती अधिकारी, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना कळवण तालुका यांच्याकडून विद्यार्थ्यांना ग्रंथालय, 121 पुस्तके व किशोरवयीन मुलींना लेखिका रुपाली जाधव यांनी लिखित केळी उमलताना पुस्तकांचे वाटप करण्यात आले व शाळेत विविध प्रकारचे वृक्षही देण्यात आले. विद्यार्थ्यांना यावेळी खाऊचेही वाटप करण्यात आले. अशा विविध स्वरूपातून त्यांच्या हावभाव माध्यमातून करण्यात आले असलेल्या दिसून आले व मदतीचा हात देण्यासाठी उत्सुक आहे. तळागाळातील विद्यार्थी शिकावे व पुढे जावे आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या सामाजिक भावनेतून शक्य अजून होईल तेवढी मदत करण्याची धडपड या माध्यमातून दिसून येत आली. या उपक्रमावर सर्व गावातील पालक वर्ग, शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षण वर्गाकडून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हावभाव दिसून आले होते. अशा या स्वरूपांची मदत जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली तर नक्कीच तळागाळातील विद्यार्थी हा प्रगती करेल, असा मत विद्यार्थी शिक्षणप्रेमी कैलास बहिरम यांनी आपले मनोगत व्यक्त केले व देखील यावेळी शाळेच्या परिसरात 50 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती, सर्व पदाधिकारी, गावातील पालक, प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मॅडम, तुम्ही जे आता इथं आले त्या अनुषंगाने तुम्ही विद्यार्थ्यांना काय मदत केली किंवा काय त्यांना म्हणजे सहकार्य काय करत आहे शाळेत? सहकार्य आम्ही पुस्तकं आणलेलेच आहेत मुलांना लायब्ररीसाठी, त्याबद्दल अजून झाडं आणलेले आहेत, काही मुलांना खाऊ. पण आम्हाला आज असं वाटलं की इथे येऊन अजून जास्त गरजेचं आहे देण्याचं, ते आम्ही पुढच्या वेळेस पूर्ण प्रयत्न करणार आहोत. मॅडम, किती दिवसात तरी पूर्ण आमचे प्रयत्न तुम्ही आता 2 वर्षाचं हे केलेलं आहे, पण आम्ही ह्याच वर्षी 2021च्याच आसपास करण्याचा प्रयत्न करू. पण इथं गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला एकदम तात्काळ मिळावं, जर आज जरी दिले तरी आमचं म्हणजे समाधान राहावं असं पालकांची इच्छा आहे. काय बोलणार? इच्छा आहे ते मान्य आहे, पण मी तुम्हाला जे सांगितले की मी वरतीपर्यंत जाण्याचा पण प्रयत्न करणार, तर वरतेपर्यंत जेवढी माझ्याकडनं मदत होईल ती आमच्या पूर्ण संघटनेकडनं आम्ही करण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आवाज टीव्हीसाठी शाहू चव्हाण, मोहबारी, नाशिक. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना संकट असताना सप्तशृंगी गड नाशिक येथे छबिना उत्सव हा तृतीयपंथी यांचा एक मोठा सण असतो. संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर बाहेरील राज्यातून तृतीयपंथी सप्तशृंग गडावर वणी येथे येत असतात. त्यापासून कोरोना विषाणूचा तिसरा लाटबद्दल डोळ्यांसमोर ठेवून प्रत्येकाने वागले तर कोरोनाचे संकट हे महाराष्ट्रात डुकून सुद्धा पाहणार नाही. म्हणून आनंदाच्या भरात प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क न लावता तसेच हात सॅनिटायझर न वापरता दसरा सण साजरा केला तर आपल्यावर ती तिसरी लाटची भीती आल्याशिवाय राहणार नाही. तसेच तिला दूर करायची असेल तर तोंडाला मास्क लावा व सॅनिटायझर लावून आपले हात वारंवार साफ केले पाहिजे, असे मत तृतीयपंथी रेश्मा यांनी वणी तालुका दिंडोरी येथे बोलताना सांगितले. सांगू इच्छिते, मी नाशिक किन्नरवरून बोलतोय. माझं नाव रेश्मा सनंदुरो. मी एकच सांगू इच्छिते की हे वादळ कसं उठलेलं आहे बघा. म्हणून तुम्ही ह्या वादळाचा गैरफायदा घेऊ नका. कोणी एक आनंदाच्या भरात मास्क वगैरे काढू नका, कारण की हे एक वादळ खूप डेंजर आहे. तुम्ही स्वतःच्या सेफ्टीसाठी एक मास्क लावत जा, सॅनिटायझर सोबत ठेवत जा आणि एक स्वतःची काळजी स्वतः घेत जा. हे शरीर देवाने दिलेले आहे आपल्याला, त्याची काळजी आपण घ्यायची आहे.
देव बसला देव तर करतो त्याचे कामं, तर मग आपण त्याच्यावर संकट नका टाकू. आपली स्वतःची काळजी आपण घ्या आणि सुरक्षित राहा. फक्त एवढंच करा की मास्क सॅनिटायझर घेऊन सोबत घेऊन पुढं पण जायचं असेल तर स्वतःची काळजी स्वतः घ्या. दसऱ्याबद्दल काय सांगाल? दसऱ्याबद्दल मी एकच सांगू इच्छिते की आनंद किती पण असू द्या, हा आनंद आपल्या मनात ठेवा. फक्त एक व्यक्त करायचा असेल तर मास्क वगैरे सॅनिटायझर वगैरे लावून व्यक्त करा. हातात हात देऊ नका. शिक्षण वगैरे वाटायला गेलं ना तुम्ही तरी पण लांबून द्या. कोणाला असं एकदम जवळ जाऊ नका, हातात हात घेऊ नका आणि गळ्यात वगैरे भेटू नका. कारण ही वेळ तशी नाही आहे, पहिल्यासारखी वेळ नाही राहिली. पहिल्यासारखी अशी वेळ साहजिक होते, पण भगवती जगदंबा हे पूर्ण करेल हे धन्यवाद सगळ्यांचा. आवाज टीव्हीसाठी शामराव सोनोने, नाशिक. वणी पोलीस ठाणेकडील दिनांक 8/10/2021 रोजी गुरण 482/2021 भांडवी कलम 454-380 प्रमाणे मध्ये अज्ञात आरोपीतील फिर्यादीच्या घराच्या पाठीमागील दरवाजांची कडी उघडून घराचे आत प्रवेश करून फिर्यादीचे घरात हॉलमध्ये ठेवलेला मोबाईल फोन चोरून नेला होता. सदर गुन्ह्यात पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे केदार, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सब पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, वणी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण उदे, पोलीस उपनिरीक्षक रतन पगार, पोलीस हवालदार हरिचंद्र चव्हाण, पोलीस नामदार चेतन बागुल, अण्णा जाधव तसेच चालक विजय बच्चाव यांनी घडलेल्या ठिकाणीच्या आजूबाजूच्या CCTV कॅमेरे चेक केले असता सदर गुन्ह्यात संशयावरून आरोपी कसबे वणी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असता त्यांना सदर गुन्ह्यात अटक करून 1 दिवस पोलीस कस्टडीत रिमांड घेण्यात आले असता पोलीस कस्टडी रिमांडमध्ये वरील दोन्ही आरोपींकडून 7 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे केदार, उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी सौ अमोल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रतन पगार हे करीत आहे. दिनांक 8/10/2021 रोजी वणी पोलीस स्टेशनला 482/2021 प्रमाणे भादवी 454-380 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी मनीष खाविया यांची शिंपी गल्ली ते सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान त्यांच्या हॉलमध्ये त्यांचा सॅमसंग कंपनीचा ब्ल्यू रंगाचा मोबाईल चार्जिंगसाठी लावून ते आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. त्यावेळेस अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पाठीमागे दरवाजाच्या कडी उघडून आत प्रवेश केला आणि त्यांचा कंपनीचा ब्ल्यू रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल चोरून नेला. चोरून नेल्यानंतर त्यांनी बघितलं येऊन तर घरातल्या लोकांना विचारपूस केली की माझा मोबाईल कुठे आहे. तर त्यांना मिळून न आल्याने त्यांना त्यांचा संशय बळावला की आपला कोणतरी अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेला. त्यांनी पोलीस स्टेशनला आले, फिर्याद दिल्यानंतर आम्ही सदर ठिकाणी आजूबाजूच्या लोकांना विचारपूस केली. त्यांचं कोणी संशयित मिळतं का. मग आम्ही तिथे आजूबाजूच्या परिसरात CCTV कॅमेरे चेक केले. CCTV कॅमेरे चेक केले असता आम्हाला त्यांच्या वर्णनावरून एक संशयित आरोपी आम्ही तिथे मिळाला. त्याच्यानंतर एक आरोपीच्या मोबाईल डाटेवरून आम्ही सुरगाणे येथून त्याला ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील साहेब, त्यानंतर आमचे ॲडिशनल मॅडम माधुरी कांगणे मॅडम, त्यानंतर आमचे डेप्युटी साहेब गायकवाड साहेब आणि आमचे रजपूत साहेब प्रभारी रजपूत साहेब यांनी एक 5 लोकांची कमिटी गठीत केली का सदर गुन्ह्याचा तपास होण्याकामी. मग त्यात आमचे उदय साहेब, आम्ही स्वतः, आमचे चेतन बागुल, बच्चाव दादा असे आम्ही त्यांनी कमिटी स्थापन. मग आम्ही सदर आरोपींना अटक केली. त्यानंतर त्यांना दिंडोरी कोर्टात हजर केलं. माननीय न्यायालयाने त्यांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिली. त्यानंतर आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपींकडनं 7 मोबाईल आम्ही रिकव्हर केले आहे. आवाज टीव्हीसाठी शामराव सोनोने, नाशिक.
धुळे शहरामधील एक ठिकाणी गेल्या काही दिवसापासून एक गाय अस्वस्थ बसून असल्याचे आधार फॉर ॲनिमल्स या संस्थेच्या या सदस्याला आढळून आले. या गायीच्या संदर्भातील माहिती परिसरामधील नागरिकांशी विचारपूस करून घेतली असता ही गायीचं पिल्लू जन्मताच मृत्युमुखी पडलं असल्याची माहिती संबंधित संस्थेच्या सदस्यांना समजली. त्यानंतर यामुळेच ही गाय अस्वस्थ असून तिची देखील प्रकृती ठीक नसल्याचे देखील समजले. त्यानंतर संबंधित संस्थेच्या सदस्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी या संदर्भात चर्चा करून त्यांच्याकडून या गायीवर उपचार करून घेतले. या गायीचे प्राण संस्थेच्या सदस्यांनी त्वरित लक्ष दिल्याने वाचले आहेत. यापूर्वी देखील आधार फार्म ॲनिमल्स या संस्थेच्या वतीने बहुतांश जनावरांचे प्राण वाचवले असून आज देखील या गायीचे प्राण वाचवले असल्याचे यामुळे सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे. मी डॉक्टर के.व्ही. सोनवणे, कैलास सोनवणे. सदर ही गाय आम्हाला जय हिंद कॉलेज या एरियामध्ये आढळली. मी आधार या संस्थेचा नियोजित एक वर्कर म्हणून इथे डॉक्टर म्हणून इथे सेवा देत असतो. तर सदर गाईला खूप मोठा इश्यू झालेला आहे, जसं की तिला कुत्र्यांनी बाईट केलेलं आहे अनेक ठिकाणी, तिच्या गर्भपिशवीजवळ. त्यानंतर तिचे जी कास आहे त्या कासेच्या ठिकाणी कुत्र्यांनी बाईट केलेलं आहे. त्यानंतर नाकाजवळ बाईट केलेलं आहे. तर असे अनेक ॲनिमल्स असतात की जे आजारी असतात आपल्या धुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी. मग त्या ठिकाणी कुत्री असो, मांजरी असो किंवा कुठल्याही प्रकारचा गाय असो किंवा कुठलाही ॲनिमल असो, असं काही तुम्हाला आढळत असेल तर नक्कीच आम्हाला तुम्ही कळवा. आम्ही ते जे जनावरं आहेत ते इथे आणून त्यांच्यावर आम्ही उपचार करतो आणि बरे झाल्यावर ते जनावरं जिथे आहेत तिथे पूर्ववत आम्ही त्यांना रिलीज करत असतो. तर प्लीज विनंती आहे सगळ्यांना की जितका जास्तीत जास्त तुम्हाला हेल्प करता येईल तेवढी हेल्प करा या संस्थेसाठी. आणि जर असे कुठले ॲनिमल्स तुम्हाला दिसतील तर नक्कीच आम्हाला कळवा. स्वस्त धान्य दुकानातून गरजूंना धान्य मिळालेच पाहिजे मागणीसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत समाजवादी पार्टी शहर अध्यक्ष आसिफ मनसूर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आले आहे. या मागणीचे निवेदन पुरवठा अधिकारी रमेश मिशाळ यांना देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अन्नदान सुरक्षा लाभार्थी असून देखील ऑनलाईन नसताना देखील रेशन दुकानात धान्य देण्यास टाळाटाळ करतात. गहू तांदूळ काळ्या बाजारात विक्री तसेच गोरगरीब जनतेची फसवणूक करून अरेरावी व धमकी देण्यात येते. याबाबत कारवाई झाली नाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतोय की अन्नधान्य सुरक्षाचा लाभ गरीब धुळे जनतेला मिळत नाही आहे आणि राशन दुकानवाले दमदाटी करतात, शिवीगाळ करतात, उडवाउडवीचे उत्तरे देतात आणि अन्नधान्याच्या काळाबाजारी करत आहे. त्या अशा राशन दुकानाचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशा आशयाचे निवेदन आज समाजवादी पार्टीतर्फे से जिल्हा पुरवठा अधिकारी साहेबांना देण्यात आले. जर त्यांच्यावर 8 दिवसाच्या आत कारवाई नाही झाली तर आम्ही 8 दिवसाच्या आत उपेशनला बसणार आहे. याची शासनाने नोंद घ्यावी और याची जबाबदारी शासनावर राहील. धुळे शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयास लागून असलेले BSNLच्या बिल्डिंगला अचानक आग लागल्याने निदर्शनात आले. आगीमध्ये BSNL कार्यालयाच्या डॉक्युमेंट कक्षाला आग लागली तसेच बाहेर असलेल्या पत्र्यांच्या शेडला देखील आग लागल्याचे दिसून आले आहे. या आगीमध्ये BSNL कार्यालयाचे लाखोचे नुकसान झाले असून आगीची माहिती अग्निशमन विभागाच्या पथकाला कळताच अग्निशमन विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून या दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती BSNL अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली आहे. माळी एजम ऑपरेशन BSNL धुळे आज रोजी 5:30 वाजता आमच्या या पोस्टाजवळच्या सिटी बिल्डिंगला बाहेर कोणी अज्ञात माणसाने आग लावली कचऱ्याला. त्यामुळे आमचं बिल्डिंगला आग लागली आणि बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये आमची थोडीफार कागदपत्रे जळाली आहेत आणि बाहेर पडलेलं जे काही आमचं वेस्टेज मटेरियल आहे त्याला आग लागली आहे. तेही बऱ्यापैकी नुकसानग्रस्त झालेलं आहे. नुकसान अंदाजे 1 ते 1.5 लाख रुपयाचं आहे आणि पुढचं काय नुकसान आहे ते आम्ही आता बघतोय.
सप्तशृंगी गडावर आज कीर्तिध्वज मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढण्यात आली आहे. यामुळे धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिकमधील भाविके 4 वाजता विधिवत पूजा करून मिरवणूक सप्तशृंगी गडावर करण्यात आला. यावेळी चेअरमॅन, विश्वस्त तसेच उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमच्या गवळी परिवार या सप्तशृंगी गडाची किंवा आई साहेबांची देव हा झेंडा रोहन करत आहे. जवळजवळ 500 वर्षापासून हा कीर्तिध्वज इथं लागतोय आणि आज या गोजगिरी किंवा नवमी माळ या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी जो झेंडारोहण होत आहे, या झेंडारोहणात आम्ही हेच म्हणतो आई भगवतीला की कोरोनाचा सावट हा दूर होऊ द्या आणि येणाऱ्या काळाला सावरलं पाहिजे असं आम्ही आई भगवतीच्या विनंती करतो. आवाज टीव्हीसाठी शामराव सोनवणे, नाशिक. वरफळ गावात स्मशानभूमीत जाण्यासाठी नदी पार करून जावं लागत आहे. गेल्या 8 वर्षात आतापर्यंत रस्ता झाला नाही. स्मशानभूमीलगतच एक ओढा पार करून जावा लागत आहे. ओढावरती पूल करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या 6 महिन्यात 3 लोकांचा अंत्यविधी परतूर येथे आणून करावा लागला. तसेच दलित वस्तीमध्ये पण स्मशानभूमीमध्ये शेड व तार कंपाऊंड करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. आवाज टीव्हीसाठी राहुल. नमस्कार. आपण वरफळ या गावी आलेलो आहोत. गेल्या अनेक वर्षापासून वरफळ या गावातील स्मशानभूमीचा जो काय प्रश्न आहे तो गंभीर बनत चाललेला आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा या वरफळ गावातील लोकांना अंत्यविधी करण्यासाठी नदी पार करून जावं लागते. अनेक वेळा अशी वेळ येते की नदी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अंत्यविधी हा रस्त्यावरच म्हणा किंवा कुठेही परतूरसारख्या ठिकाणी इथं गरीब लोकांना परवडणारं नाही आहे त्या ठिकाणी अंत्यविधी करावा लागतो. मुख्य म्हणजे गावातील लोकांच्या काही समस्या आहेत त्याबद्दल किंवा त्यांच्याशी चर्चा करूया. या गावचा नागरिक, माझी अशी विनंती आहे की बाबा या ठिकाणी 1947पर्यंत जसं भारत स्वातंत्र्य झालेलं आहे तसं या गावाला स्मशानभूमीसाठी रस्ता नाही आहे. आणि आत्ताच 8 दिवसापूर्वीची गोष्ट, एक प्रेत आम्ही परतूरला नेऊन जाळलेला आहे. याच्या अगोदरही 15 दिवसात 2 प्रेत आम्ही परतूरला नेलेले आहेत. गेल्या वर्षी पण आम्ही एक प्रेत परतूरलाच नेलं. आमची अशी मागणी आहे किंवा तात्काळ शासनाने याची दखल घेऊन तात्काळ आम्हाला पूल या ठिकाणी मंजूर करून द्यावा. नसता आम्ही वरफळकर या आंदोलनासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत आणि आम्ही कधी आंदोलन करू शकतो अशी माझी विनंती आहे शासनाला. काय समस्या आहे दलित वस्तीमध्ये? दलित वस्तीची आमची काय आम्हाला लई परेशानी ना आमची. हां, मसनभूमी आहे तर ही अशी आहे, रस्ता नाही, माणूस वारला तर त्याला न्यायला वाट नाही, तरवट मारण्याचं, काट्या कुपाट्या मारण्याच्या, तिथं त्या जेव्हा तोडावं 4 माणसं पुढे जावा तेव्हा त्याला थोडं साफसफाई करावा तेव्हा ते मैत तिथं न्यायची, तर ते नेणं होतच नाही. अशी समस्या आमची. आम्हाला वाटतं चांगलं झालं तर बरंच आहे ना. स्मशानभूमीसाठी मी जसं जन्मलोय तसं शेडच नाही इथं आणि आडी अडचण तर भरपूर आहेत. रस्ता बिलकुल नाही. करू म्हणते वाल कंपाऊंड या आणखी एक वेळेस बी केलेला नाही. ज्या शासनाने नागरिक सुविधा द्यायला पाहिजेत मिळतात का तुम्हाला? तुम्हाला मिळतात का? नाही मिळत. ग्रामपंचायत मध्ये तुम्ही मागणी केली होती का दलित वस्ती? केली होती परंतु आलेली नाही. पत्र व्यवहार केला होता का कधी? नाही. की आम्हाला आमच्या स्मशानभूमीला कंपाऊंड वाल द्यावा, रस्ता द्यावा, लाईटची व्यवस्था करावा. आम्हाला लाईटचा पण खूप प्रॉब्लेम आहे. पाणी पावसाची तिथं एवढी घाण आहे इथं की असं मयतला माणसं समजा तिथं आले तर उभा राहायला जागा नसते. काय समस्या येत? आमची आज अशी समस्या आहे की ह्या पुलाचं काम त्वरित शासनानं करून द्यावा ही आमची गावकऱ्याच्या वतीनं शासनाला विनंती आहे. तसं तुम्ही ग्रामपंचायत मीटिंग मध्ये असा ठराव दिला होता का?
हा, ग्रामपंचायतला ठराव दिलेला आहे. ग्रामपंचायत सुद्धा काम करीत आहे, पण अपुऱ्या निधीमुळं ग्रामपंचायत बी काम करू शकत नाही ना. पुलाचं काम जे आहे तर हे जास्त पैशाचं काम असल्यामुळं पुलाच्या कामाची मंजुरी मिळत नाही. आणि स्मशानभूमीची जरी करता तुम्हाला पत्तरचं शेड किंवा वालकुंपण आलं तर पहिल्यांदा आपल्याला नदीच्या पाण्यातून जावं लागतं ना. जरी करता तिथं पत्तर वगैरे काही व्यवस्था केली तरी पण इथं माणूस इकडंच रस्ता अडवलेला आहे. त्याच्यामुळं पुलाची मंजुरी ही आधी महत्त्वाची आहे. अशोक गोरे बोलतो, वरफळ, तालुका परतूर, जिल्हा जालना. काय समस्या? अशी समस्या आहे की आमचं जे स्मशानभूमीची जे रस्ता आहे त्याला नदी आडवी असून तिथं आम्हाला पलीकडे जाता येत नाही. आणि त्यामुळं गरिबीचा हे असल्यामुळं गरीब लोकांना ते परवडत नाही. परतूरला न्यावं, कुठं न्यावं, कुठं म्हणजे समस्या अशी बिकट अडचण परिस्थिती असल्यामुळे की लोकाला काही करता येत नाही. त्याच्यामुळे परतूरला न्यावं लागतं आणि शासनाने तात्काळ याचा निर्णय घेण्याचं हे करावं. खंडागळे, परतूर. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहरातील BSNL कार्यालयात लागली आग, आगीत लाखोचे झाले नुकसान. आधार फॉर ॲनिमल्स या संस्थेच्या वतीने आजारी असलेल्या गायींचे प्राण वाचवल्याने सदस्यांनी व्यक्त केले समाधान. स्वस्त धान्य दुकानातून गरजूंना धान्य द्या, समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने धुळे शहरातील देवपूर परिसरात संगीतमय योगाचे आयोजन. शहरातील प्रभाग क्रमांक 14 येथे गेल्या 1 महिन्यापासून घंटागाडीत येत नसल्याने आज परिसरातील नागरिकांनी स्वखर्चातून राबविलं स्वच्छता अभियान. सप्तशृंगी गडावर आज कीर्तिध्वज मिरवणूक. संकट डोळ्यासमोर ठेवूनच दसरा उत्सव साजरा करा, तृतीयपंथी रेश्मा यांचे आव्हान. पिंपळे खुर्द शाळेतील दिला मदतीचा हात. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा.